नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मला कमेंट होती की 7.5चा गळा मला ब्लाऊजचा शिवायचा आहे, त्याबद्दल थोडी माहिती द्या। तर आपण आता त्याबद्दलच बोलणार आहे। सर्वात आधी त्यांनी मला माप दिलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी 36च्या मापावरती कापते हे ब्लाऊज। उंची ही 13ची आहे आणि 14। नॉर्मली माझ्याकडे 13 ते 14 इतकीच उंची जास्त असते, 40 असेल तर 15। त्याच्यासाठी मी 5.5चा मुंडा घेतला आहे। बघा, 5.5चा मुंडा घेतला आहे। आपल्याला आता गळा 7.5 येतो, 7.5, 8.5 किंवा 8 जर असा असेल तर मग आपल्याला शोल्डर थोडं जास्त ठेवायला लागतं। आता याचं 36चं माप होतं, त्याच्यामुळे मी याचं शोल्डर 14 मिनिमम 14 असतं आणि जर कमी छाती असेल तर थोडं शोल्डर कमीच असतं। मग त्याच्या आपण अर्धं करायचं। बघा, पूर्ण शोल्डर मी किती घेतलं आहे, 14 ते 14.5 इतकं शोल्डर असतंच। आणि आता त्याचा आपण अर्धा करायचा, त्याचा अर्धा होतो 7 आणि त्यातनं 1.25 इंच हे आपल्याला मायनस करायचे। 7मधनं 1.25 इंच आणि जेवढं येईल तेवढं आपलं शोल्डर। हे 5.5 आलं होतं माझं। 5.5 घ्यायचं, 1 आणि 2 रेषा असं कमी करायचं, 1.25 इंच जास्तीत जास्त कमी करायचं। मी सगळं लिहून देते, तुम्ही पण लिहून घ्या। 1 आणि 2 रेषा या पद्धतीने, म्हणजे पूर्ण शोल्डर घ्यायचं, त्याचं अर्धं करायचं आणि त्याच्यातनं 1.25 इंच म्हणजे 1 आणि 2 रेष किंवा 3 रेष जरी कमी केलं तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही। आणि मग काय करायचं, तिथून 3 इंच सोडायचं त्या शोल्डरपासून, 3 इंच म्हणजे त्या रेषेपासून 3 इंच मधली पट्टी 3 आली पाहिजे। म्हणजे शिवून कसं 2.5 इंच तयार होते आणि मग 2.25ला 1 रेष कमी इतकं माझी गळा रुंदी आली होती, तेवढीच आली पाहिजे। त्यानंतर पुढचा गळा, मी हे जे ब्लाऊज आहे ना 1 आणि अर्धं असा मुंड्याचा आकारावरती शिवलेलं होतं मी। छान बसलं होतं, सुंदर बसलं होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता। मग पुढचा गळा मी बघा किती घेतला आहे आणि आपण 6 हा पुढचा गळा घेतला मी आणि खाली वाढवलं नव्हतं मी, कारण ते 2.5च म्हणजे जेमतेम 2.5च आलेलं, 1 रेष कमी होती। थोडंसं जास्त घ्या खाली। हा 5.5 आणि पुढचा गळा तो 6 घेतला होता मी या पद्धतीने, त्याच्यामुळे थोडं खाली घ्यावं लागलं मला। 5.5 आपला मुंडा होता। आता 36चा चौथा 9 इंच, त्याच्यानंतर आपण 2 इंच मिळवायचे, 9, 10, 11 या हिशोबाने। आणि माझ्या मते ना तुम्ही क्लास लावा, क्लास लावल्यानंतर बरंच काही फरक पडतो। आणि आणखीन एक कमेंट होती मला की आकार आमची व्यवस्थित येत नाही। जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आकार व्यवस्थित येणार नाही। चपाती एकाच दिवसात येत नाही, आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते त्याची। त्यासाठी तुम्ही क्लास लावा। यूट्यूबचा एकच फायदा असतो की आपल्याला जर काही येत असेल तर त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे, पूर्ण मुळापासून ते येणारच नाही, कारण प्रॅक्टिस लागते। आणि मग घरात कसं असतं, ऑनलाईन असलं की आपण एवढी प्रॅक्टिसला महत्त्व देत नाही, बघतच असतो नुसतं आपण, ते प्रॅक्टिस करत नाही। बघा, मी 1 आणि अर्धा, बघा अर्धा इथं अर्धा आहे, वरतून अर्धा, 1 आणि अर्धा याच्यावरती मी ब्लाऊज शिवलेलं आहे आणि वरच्या याच्यापासून 2.5 इंच, तिथं 2.5 इंच तसाच आकार द्या। आणि पुढचा गळा जर 6, 6.5 असेल तरच 1 आणि अर्ध्याचा मुंड्याचा वापर करायचा, अन्यथा करायचा नाही। जर पुढचा गळा 6, 6.5 असेल तर तेवढाच घ्यावा लागेल, तर मधलं अंतर आपलं 2.5चं येतं। हा चौकोन मारते मी, अर्धा आणि 1 याच्यावरती, ह्या मुंड्यावरती मी ब्लाऊज शिवलेलं होतं, शिवते तसं मी। आता प्रॅक्टिस झालेली आहे आणि माझं कसं असतं, कुणाला कसं ब्लाऊज बसतं, जर एखाद्याने जर 5 ब्लाऊज एकत्र टाकले ना, मी पहिल्यांदा एकच शिवून देते, त्याच्यानंतर बाकीचे शिवते, असं करते। म्हणजे कसं कॉन्फिडन्स येऊन जातो आपल्याला की मग त्यात आपल्याला काय बदल करायचे असतं काय नाही, कारण टेलरच आहे आपण, काही देव नाही लगेच, सगळं चालच पाहिजे आणि व्यवस्थित आकार द्यायचा। एका ताईची अशी कमेंट होती की माझे आकार व्यवस्थित येत नाही। तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतरच आकार व्यवस्थित येईल, अन्यथा येणार नाही। माझ्या मते तुम्ही क्लास लावा आणि त्याच्यानंतर मग याच्यावरनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे। ज्याला येत असेल तर त्याला यायला काहीच अवघड नाही, पण जर शून्यातनं असेल तर नाही होणार ते। अर्धा आणि 1चा मुंडा आहे, लक्षात ठेवा। आणि तिथून वरच्या मुंड्यापासून 2.5 इंच खाली, मग कटोरीला आकार। पुढचा गळा हा 6 किंवा 6.5चाच ठेवायला पाहिजे जर अर्धा आणि 1चा मुंडा घेतला तर। आणि योगपट्टी 3 आणि 2.5ची घ्या, योगपट्टी खोल घ्यायची। आणि एक लक्षात घ्या, ज्याला चेस्ट असेल, छाती असेल, त्यालाच योगपट्टी खोल घ्यायची, नाही तर शोल्डर उतरतं जर ज्याला छाती नसेल तर। आता यांना छाती होती त्याच्यामुळं मी ती योगपट्टी खोल घेतली,
लक्षात ठेवा, छाती असेल तरच योगपट्टी खोल घेत जा, अन्यथा घेऊ नका. थोडीशी प्लेन घ्यायची. याचा अर्धा करायचा. आपल्याकडे कटोरीचा कुठलाच फॉर्म्युला नाही आहे. अर्धा करायचा. 11च्या अर्धा किती येतो? 5.5. वरती पण 5.5 घ्या आणि मस्त आकार द्या. गोल असा आकार द्यायचा. तिथून वरती 1 इंच घ्यायचं गळ्याच्या इथे. मस्त गोल आकार द्या. ज्यांना आकार द्यायची प्रॅक्टिस नसेल त्यांनी प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित आकार देत जा, तरच पॅटर्न छान येतं. मग ब्लाऊज पण छान तयार होतं. आणि असा गोल आकार द्यायचा. बघा, तिथून बरोबर 2.5 इंच आहे, कारण पुढचा गळा वाढवलेला आहे ना आपण, त्याच्यामुळे 6 6.5 जर घेतला ना तर बरोबर आकार येतो, नाहीतर मग आकार येणार नाही. छान असं पॅटर्न तयार झालेलं आहे. आता आपण पॅटर्न कटिंग करून घेऊ. हे मी मागचा गळा छोटा होता त्यांना, त्याच्यासाठी मी हे पॅटर्न तयार केले. असा मुंडा जर घेतला ना कमी याचा, तर कपडा थोडा कमी वाचतो, म्हणजे जास्त गुड्या पडत नाही. गुड्या तशा पडतात, पण याला जास्त पडल्या नव्हत्या, कारण मुंडा मी कमी घेतलेला होता. पण तो सर्वांना चालत पण नाही. जर तुमचं शोल्डर मोठं असेल ना, म्हणजे आता 6चं शोल्डर झालेलं आहे, आता मागचा गळा छोटा आहे आणि 6चं शोल्डर झालं, तर तुम्ही मुंडा ह्या प्रकारे घेऊ शकता. अर्धा आणि 1चा घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही होणार. हा जर 12-13चा जर असेल ना, तर मग असा मुंडा घेऊ नका. कपडा कमी पडेल, त्याला कपडा कमी पडेल मागे. 12-13चा असेल तर 1 आणि 1.5 वरतीच मुंडा घ्या. आणि जर शोल्डर मोठं होत असेल तर 1 आणि अर्धा मुंडा चालून जातो, काहीच प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित कटिंग करून घ्या. बघा, सुंदर अशी कटिंग करून घ्या. मधली पट्टी थोडी छोटी आली पाहिजे, म्हणजे छान शोल्डर बसतं, बॉडी छान दिसते. मी खाली गळ्याला काय वाढवलेलं नाही आहे, कारण वरतीच ऑलरेडी वाढलेलं होतं. व्यवस्थित आकार द्यायचा. अशा माझ्या दोन्ही कमेंट मी एकाच व्हिडिओमध्ये सांगितल्या. प्रत्येकासाठी व्हिडिओ बनवता येत नाही, मग जसं शक्य होतं मी तसं बनवते. बघा, सुंदर अशी कटोरी बॉडी अशी तयार झाली होती. थोडी कटोरी जास्तच पाहिजे बॉडीपेक्षा. असा थोडासा आकार देऊन घ्यायचा, जास्त पण कापू नका, मग परत ना ते बसायला प्रॉब्लेम होऊन जातो. आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊ. कटोरीचं सगळं साधं सिंपल आहे, काहीच अवघड नाही कटोरी वाढवणं. पण माझं कसं मत आहे की जर क्लास जर लावला ना, तर बऱ्याच गोष्टी तिथं शिकायला पण भेटतात. इथे पण बऱ्याच शिकायला आहे, पण हे जे प्लॅटफॉर्म आहे ना, ते जे शिकलेलं आहे ना त्यांनाच आहे ते. बाकी नवीन शिकणाऱ्यांना म्हणलं की नाही होत, ते प्रॅक्टिस कमी पडते. आणि आपण कुठे शिकायला जातो म्हणजे प्रॅक्टिस होते. 1 इंच वाढवायचं आहे आजूबाजूला. आणि कटोरी जी आहे ना कपड्यावरती वाढते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जास्त वाढवण्याचा प्रयत्न करायचा नाही. वरती पण थोडा आकार द्या, साईडला पण द्या आणि व्यवस्थित गोल आकार देऊन जॉईंट करून घ्यायचं. बघा ना, मोठीच कटोरी तयार होते. ती सुंदर अशी कटोरी बसली होती, काहीच प्रॉब्लेम आला नाही याला. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आकार व्यवस्थित द्या, म्हणजे ब्लाऊज छान कटिंग होतं. आणि याचा पण अर्धा करायचा. याचा अर्धा करून घ्यायचा, मध्य काढायचं. याचा मध्य काढून 1.5 इंच खाली आणि जॉईंट करून घ्यायचं. कमी जास्त होत असतं, परत एकत्र करून कटिंग करून घ्यायचं. घाबरायचं कुठेच नाही. तो कपडा आहे आणि तो कागद आहे, आपल्यापेक्षा मोठं नाही येते. आणि व्यवस्थित कापून घ्यायचं. तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. छान वाटतंय. ॲक्च्युली हे 20 वर्षापूर्वीच मी करायला पाहिजे, 20 वर्षापूर्वी मोबाईलच नव्हता, 10-12 वर्षापूर्वीच करायला पाहिजे होतं. छान असा आकार दिलेला आहे बघा. मस्त आकार देऊन घ्या आणि कटिंग करून घ्या. सुंदरशी कटोरी दिसते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि कापताना पण व्यवस्थित कापायचं. एक व्हिडिओ टाकणार आहे मी ब्लाऊज कटिंगचा, म्हणजे कसं मग तुम्हाला पण समजेल की मी कशी कटिंग करते म्हणून. पण जर कोणी नवीन असेल खरोखर शिकणारं, त्यांनी क्लास लावल्याशिवाय तरी यूट्यूबवरनं काहीच करू नका. एवढं खास ब्लाऊज बसत नाही, कारण आपल्याला ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या सगळ्या आपल्याला क्लासमधून बऱ्याच कळत असतात. व्यवस्थित कापून घ्या, जॉईंट करायचं बघा आणि साईडला कापून घ्यायचं. ओके, असं करून घ्या. सुंदर असा आकार देऊन घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा किती सुंदर कटोरी तयार झाली, एकदम छान कटोरी तयार झाली आहे. आणि बसलं पण छान होतं आहे ब्लाऊज, पण त्यांनी फोटो काढू दिला नाही मला.
पण मी काढला एक फोटो त्यांचा आणि मग तो शेअर केला मी. आणि त्याच्यानंतर मग जेवढी गळा रुंदी आपल्याला 2.5 इंचाला एक क्रेश कमी 7.5 आहे तर मग 8 इंच घ्यायचं. अर्धा इंच वरती शोल्डरला जातं आणि खाली 2.25 घेतलं होतं मी, थोडासा स्प्रेड गळा. पण जर शोल्डर मोठे असेल ना तर मग 1 आणि अर्ध्याचा मुंडा तुम्ही बसवत जा. त्याने काय होतं, मग कपडा आपला तिथे कमी उरतो आणि छान असं. म्हणजे तो शोल्डरला पण कपडा जास्त, मुंड्यात पण 1 आणि 1.5चा अंतर ठेवून तिथं पण कपडा जास्त, मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे, टच 4.5-5च्या अंतरावरती करून घ्यायचं. खाली थोडीशी करप द्यायचा, जास्त देऊ नका तिथं. पण जे नवीन असेल त्यांनी तर देऊच नका, आम्हाला तरी ॲडजस्ट करण्याची सवय होऊन जाते. पण मी तिथे आता मला सवय झालेली त्याच्यामुळे. आणि सुंदर असा गोलाकार, ज्याला आकार देता येत नाही त्यांनी प्रॅक्टिस करा, छान असे आकार द्या. त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवेल, जर त्याच्यातनं फायदा झाला तर नक्कीच करून घ्या. पण माझा अंदाज कसा आहे की प्रॅक्टिस असली ना तरच काही गोष्टी घडतात, नाही तर काही घडत नाही. मस्त आकार आलेला आहे बघा. मी कुठल्याच कशाचाच वापर करत नाही, हातानेच आकार देते. सुंदर. आता जून महिना आहे त्यामुळे शाळेची जरा घाई आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आता होईल सगळं बरोबर, रेग्युलर व्हिडिओ देत जाईल. योगपट्टी कपड्यावरती अर्धा इंच वाढवून घ्यायची, नंतरच जॉईंट करायची, नाहीतर पुढचा भाग कमी होतो. अर्धा इंच वाढवायची कंपल्सरी. त्यानंतर ही कटोरी बघा, सुंदर अशी कटोरी गोल तयार झालेली आहे. तुम्ही पण असं पॅटर्न काढून ब्लाऊज शिवा. जर ब्लाऊज शिवतच असाल तर नक्कीच या पॅटर्नचा उपयोग तुम्हाला होणार आहे. असं थोडं मोठं पाहिजे, हां थोडीशी मोठी पाहिजे, म्हणजे खेचून लावल्या जाते ती. नाहीतर मग काय होईल, बसणारच नाही कटोरी. एक पाट छोटा एक पाट मोठा होतो. हे बघा आता मी बसवून दाखवते तुम्हाला. छान अशी कटोरी बसते, सुंदर बसते, काही प्रॉब्लेम येत नाही. मोठी होतच नाही कटोरी ॲक्च्युली. थोडं ओढून लावायचं आहे. कटोरी थोडीशी ओढून लावली की बसून जाते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि हे थोडं मोठंच पाहिजे. बसती छान. अशा प्रकारे कटोरी तयार झाली होती. जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांनाही या गोष्टीचा छोट्या टिप्सचा फायदा होईल. आणि म्हणजे कसं असतं बघा, वरती लिहिलेलं आहे की माझ्या मुंड्याच्या इथे गोल आकार येत नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा, आकार नक्कीच येईल. आणि मी तसा प्रयत्न करेल की 2-3 व्हिडिओ देईल मी. ओके, थँक्यू.